नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला मापाचा ब्लाऊज आहे हा. तर हे पाहू शकता, तुम्हाला दाखवते मी. हा जो आहे मापाचा ब्लाऊज आहे. तर आपल्याला या मापाच्या ब्लाऊजवरून माप माप काढायचं आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे. तर हे बघा, ही आहे डिझाईन आहे मापाच्या ब्लाऊजची. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हे बघा पुढचा याचा प्रिन्स जो कट आहे तो जो आहे एकदम असं म्हणजे ब्लाऊज खूप छान शिवलेला आहे. ब्लाऊजची डिझाईन पण खूप छान आहे, पण जो प्रिन्सेस आहे, जो प्रिन्सचा जो पफ आहे तो एकदम असा चपटा आहे. तर असं त्याला असं म्हणजे पफ म्हणतात ना, आपण म्हणतो ना असा पफ येतो. तर असा जो पफ आहे तो आलेला नाहीये. एकदम असा पफ जो आहे त्याचा एकदम असा चपटा आहे. तर आपला पफ जो आहे चपटा येऊ नये म्हणून मी तुमच्या सोबत आज जो आहे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तुम्ही जो व्हिडिओ आहे मी जी आपल्याला पेपर कटिंग करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पण आधी आपल्याला ह्याच मापाच्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि छाती किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, कमर किती घ्यायचं, बाही किती घ्यायची, गळा रुंदी किती घ्यायची, मोंढा किती घ्यायचा, म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. गळा उंची किती घ्यायची, पुढच्या भागाचा सुद्धा आपल्याला गळा किती घ्यायचा, संपूर्ण जो मी कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सांगणार आहे. कारण का हा जो ब्लाऊज आहे तो डिझाईन खूप छान शिवलेली आहे, पण जी डिझाईनची जी ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे ती एवढी व्यवस्थित नाही आलेली आहे. पण ज्यांचा हा ब्लाऊज आहे ते नगरला असतात आणि म्हणजे सर्व्हिसला आहेत त्या ताई. तर आपल्याला ते येणार आहेत त्या, म्हणजे त्यांच्या आईजवळ हे ब्लाऊज होते, त्यांनी म्हणजे आईने त्यांच्या ब्लाऊज शिवायला टाकलेले आहेत आणि त्या उद्या येणार आहेत सकाळी. संध्याकाळी त्यांच्या घरी कार्यक्रम आहे. तर मग आपल्याला हा ब्लाऊज आहे तो अर्जंट शिवायचा आहे. पण चला आता आपण छातीवरून आणि कमरेवरून आपण यांचं माप काढू शकतो. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण ब्लाऊजचे जे आहे छातीचं माप मोजायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज धरायचा आणि अशी इथून ते इथपर्यंत टेप ठेवायचा, ह्या मोंढ्यातून त्या मोंढ्यापर्यंत. तर जी आपली छाती आहे ती भरलेली आहे किती, 16 इंचाची, म्हणजे 8 चोक 32, 8 दुने 16. म्हणजे छातीचा जो चौथा भाग आहे तो 8 येतो, 8 दुने म्हणजे दुसरा भाग निघलेला आहे 16चा, म्हणजे 8 चोक 32 येतं. छातीचा चौथा भाग तो 8 येतो. तर अशा पद्धतीने मी छातीचं माप काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची जी आहे पाठीमागचा जो गळा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. 3.5 इंचाचा बॅक साईडचा जो गळा आहे. आता आपल्याला उंची बघा मोजायची आहे. उंची आहे आपली 14 इंचाची उंची आहे आणि बाही आहे ही 9 इंचाची बाही आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे माप आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. तर आपलं जे कमर होतं मोजायचं ते मोजून घ्यायचं आहे. कमर आहे आपलं 26 इंचाचं कमर आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी कमर मोजून घेतलेलं आहे. आणि आता आपण आपलं जे माप आहे त्याच्यावर कमर लिहून घेऊ. तर आपल्याला उंची टाकायची आहे. तर उंची आहे आपली 13.5 इंच अधिक 1 इंच म्हणजे 14.5 इंचावर उंची टाकून घ्यायची आहे. मार्किंग करून घेतली आपण. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची. आपल्याला जे शोल्डर आहे ते टाकायचं आहे 4.5 इंच. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.6 इंच. छातीचा चौथा आहे 8 चोक 32, 2 इंच मार्जिनसाठी. पूर्ण घडी जी आहे आपली 10 इंचाची भरलेली आहे. आता आपण जी गळा रुंदी आहे ती टाकून घेतली मी. 2.5 इंचाची शोल्डर आहे आणि 8 इंच मार्जिनसाठी. आणि गळा उंची आहे ती 7 इंच घेतलेली आहे. 2.5 इंच रुंदी घ्यायची आहे.
अशा पद्धतीने हे आपलं पुढच्या गळ्याचं सुद्धा माप आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपण मोंढा टाकणार आहोत 1.5 इंचाचा. बॅक साईडचा मोंढा आहे हा. आणि पाव अर्धा इंचानी आपल्याला आतमध्ये डन करून घ्यायचा आहे. जो फ्रंट भाग आहे त्या भागासाठी अर्धा इंचाने आतमध्ये डन करून आणि 1 इंचावर मोंढ्याचा शेप आकार देऊन आणि मग मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा. आता आपण पॉईंट टाकायचा आहे. आपल्या छातीचा जो आडवा आहे तो मी घेतलेला आहे 3.5 इंच, सॉरी 4.5 इंच. आडवा 4.5 आणि उभा सुद्धा आपण 4.5 इंच घेणार आहोत. 10 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेतली. इथं जे आहे आपण 1 इंच आणि इथून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहे. आणि मग तुमचा जो पफ आहे त्या पफ आधी आपण मोंढ्याला शेप देऊन घेऊ. अशा पद्धतीने हा झाला आणि मग आपण आपल्या पफला शेप देऊन घेणार आहोत. इथून आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि इथं आपल्याला जो आहे हे बघा अशा पद्धतीने पाव इंच मी कट करून टाकणार आहे आणि आधी फ्रंट साईडचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि इथं आपण पाव इंच वाढवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घेतली आपण. आणि हे बघा अशा पद्धतीने थोडंसं गोल आकार येईल या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला प्रिन्सेसचा जो शेप आहे. थोडासा काहीतरी नॉर्मल गोल आकार देऊन घेतला आणि इथं आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग आपण जे आपले माप आहे ते आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर आता आपण आपली बाहीची उंची टाकून घेणार आहोत. बाहीची उंची आहे आपली 3.5 अधिक 1 इंच म्हणजे 4.5 इंच आणि दंडघेरा आहे आपला 5.5 इंच. 2 इंच मार्जिंगसाठी घेतला आणि अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेतला आपण. आणि दंडघेऱ्यापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मग आपण कॅप हाईट टाकली 2.5 इंचाची. अशा पद्धतीने ह्या 2 तिरक्या रेषा मारून घेऊन एक आडवी रेष सरळ ओढून घ्यायची. इथून आपल्याला 1 इंचावर पॉईंट देऊन आणि आपल्या बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला बाहीचा जो शेप आहे तो झाला. आणि हा जो आहे आपला खोल बाजूचा शेप आहे म्हणजे आतला शेप म्हणजे खोल बाजू जी आहे ही पुढच्या भागाची आहे आणि मोठी बाजू आहे ती मागच्या भागाची आहे. अशा पद्धतीने आपली जी बाही आहे तिचं सुद्धा मार्किंग झालेलं आहे आणि खोल बाजू आहे ती सुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे. संपूर्ण जी मार्किंग आहे ती आपली झाली. आता आपण हे बघा ब्लाऊज पीसावर आपल्याला काय करायचं आहे तर ब्लाऊज पीसावर आधी आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी आणि मग आपल्याला अर्धा इंचानी वाढवायचं आहे. ह्या पद्धतीने हे बघा कटिंगच्या वेळेस फक्त आपल्याला हा बदल करायचा आहे. तर फ्रंट साईडचाच करायचा आहे आपल्याला हा बदल, बॅक साईडचा नाही करायचा. फक्त फ्रंट साईडचा आपल्याला अर्धा इंचानी वाढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि मग जो आहे तुमचं
बॅक साईड आहे त्याला सुद्धा आपण मार्किंग करून घेणार आहोत लगेचच. आता आपल्या बाहीला सुद्धा आपण शेप देऊन घेणार आहोत ह्याच पद्धतीने. संपूर्ण जो आहे आपला मार्किंगचा व्हिडिओ झालेला आहे. आता आपण जे आपले माप आहे ते कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.